महाराष्ट्रात काय भारतातच सकाळची सुरुवात 90% लोक करत असतील चहाने. हम्म, तर चहा हे पेय अनुशापोटी घेण्यासाठी योग्य आहे. हम्म. नसेल तर काय घेतलं पाहिजे? राईट. तर आता ह्याच्यात कसं आहे, अगदी व्यवस्थित उत्तर द्यायचं तर खरं तर ह्याचं उत्तर प्रकृतीप्रमाणे असं आहे की तुमची जर कफप्रधान किंवा कफप्रधान आणि वातानुबंधी असं ज्याला कफ आणि वाताचं कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो, अशी जर प्रकृती असेल तर अंशापोटी कुठलंही गरम किंवा उष्ण पेय घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांना या लोकांना त्यांनी त्रास होत नाही. पण तुमची वाताची किंवा पित्ताची किंवा वात पित्त कॉम्बिनेशन प्रकृती असेल तर मात्र हे तेवढंच हानिकारक ठरू शकतं. दिवसभर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणं किंवा लगेच डोकं दुखायला लागणं, उलटी होणं, जळजळणं या गोष्टी होतात. तर त्यासाठी एक थंब रूल म्हणून साध्या ज्या आपल्या साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या असतात त्या मूठभर खाऊन मग चहा पिणं. कारण लाह्या अशी गोष्ट आहे की कफ प्रकृती आल्याने खाल्ली तरी त्याचा कफ वाढवत नसतं, बरं. कारण त्या कफ कमी करणार आहेत आणि पित्त मात्र शमन करणार आहेत. त्यामुळे लाह्या अशी गोष्ट आहे की ज्या सगळ्यांनी खाऊन मग त्याच्यावर चहा प्यायला, तर तुम्हाला डाऊट जरी असेल की मला पित्ताचा त्रास आहे का किंवा माझी पित्ताची प्रकृती आहे का, तरीसुद्धा तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा. ठीक आहे. पहिलं पेय चहा घ्यायचा असेल तर आधी लाह्या वगैरे खाणं. ठीक आहे. Yes. चहा झाला. नाश्त्याकडे वळूया थोडं. अनेकांना सकाळची सवय असते की पहिलं जेवणच इतकं दाबून करायचं की दिवसभर पुन्हा भूक नाही लागली पाहिजे. राईट. काही जण म्हणतात की नाश्ता हा योग्य प्रपोर्शनमध्ये घ्या, पुन्हा दुपारी एक चहाच्यात जेवा. राईट. तर सकाळचं पहिलं मील हे किती प्रमाणात असलं पाहिजे आणि काय असलं पाहिजे? राईट. तर आता ह्याच्यात कसं आहे की पहिले म्हणजे 3 नियम कुठल्याही गोष्टीला ना आयुर्वेदात 3 नियम लागू होतात. एक म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार आणि करंट ऋतूनुसार आणि तुम्हाला तेव्हा भूक असते का, हा तिसरा प्रश्न. जर तुम्हाला सकाळी भूक लागतेच असं असेल तर सकाळी नाश्ता करायला हरकत नाही. एक्झॅक्टली अपोजिट, तुम्हाला सकाळी भूक लागत नाही पण तरी ब्रेकफास्ट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो म्हणून ब्रेकफास्ट केलाच पाहिजे असं काही नाही. भूक नसताना खाल्लेली कुठलीही गोष्ट ही विषासारखीच असते. बरं. तर त्यामुळे भूक असेल तर खायचं, नाही तर नाही खायचं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा थंडीचा सीझन असतो तेव्हा जनरली सगळ्यांना सकाळी भूक लागते किंवा थोडी भूक असेल तरी सकाळी खाऊन घ्यावं असं आहे. कारण रात्रीच्या वेळेत जे पचन असतं ते खूप फास्ट होत असतं थंडीच्या सीझनमध्ये. आणि थंडीच्या सीझनमध्ये ब्रेकफास्ट जास्त मॅन्डेटरी होतो. बाकीच्या सीझनमध्ये तुमच्या भुकेवर आहे. तुम्हाला जर न खाल्ल्यामुळे त्रास होत असेल, ॲसिडिटी होत असेल किंवा सकाळी भूक लागतेच असं असेल तर खायला काही हरकत नाही. ते पहिलं जे मील आहे ते हलकं पाहिजे. हलकं पाहिजे, खूप जड नको. पण म्हणजे नॉर्मल तुम्ही पोळी भाजीसारख्या गोष्टी खाल्ल्या तरी चालणार आहे. पण जे एकदम रोज फर्मेंटेड खाणं आहे की इडली डोसा असेल किंवा मग पोहे ॲक्च्युली लोकांना वाटतं खूप हलके आहेत पण पोहे पचायला जड असतात. अच्छा. त्याच्याऐवजी तुम्ही वरण भात, डाळ भात किंवा भाताचे इतर पदार्थ खाल्ले तर ते पचायला हलके असतात. अच्छा. अजून काही आयुर्वेदानुसार असे पदार्थ की जे आहारामध्ये तुम्ही सजेस्ट करता सकाळच्या आहारात असले पाहिजे? येस. तर सकाळच्या आहारामध्ये बेसिक मी मगाशी सांगितलं तसं एक म्हणजे जी कडधान्यांची कढणं आपण ज्याला मराठीत म्हणतो की त्याचं सूपच थोडक्यात, की कडधान्य शिजवून त्याचं सूप करायचं त्याला फोडणी देऊन. ते सकाळी सकाळी खाल्लं तर तुम्हाला एक हाय प्रोटीन ब्रेकफास्ट म्हणूनही ते होतं. पण मुगाचं किंवा मूग आणि मसूर ह्याचं जर ते केलेलं असेल तर ते पचायलाही हलकं असतं. आणि शिवाय सकाळी कफाचा काळ असतो तर कफ कमी करणारे ही 2 कडधान्य. बरं. तर मूग आणि मसूर ह्याचं सूप मिक्सही करू शकता तुम्ही, सेपरेटही करू शकता. आणि किंवा मग सकाळी सकाळी दलिया खाणं. आता दलिया कसं असतं की दलियामध्ये धान्य आपल्या पोटात कमी जातं. पिठामध्ये किंवा पोळीमध्ये भाकरीमध्ये धान्याचं प्रमाण खूप जास्त जातं. बरोबर. तर त्यामुळे दलिया तुम्ही केला तर एवढूशा धान्याचा खूप मोठ्या प्रमाणात तो फुलून दलिया होत असतो. तर दलिया हे खूप चांगला ऑप्शन आहे. मिलेट्स आजकाल जे बरेच फेमस झाले त्याचा तुम्ही दलियासारखं करून खाऊ शकता. मुगाची धिरडी हा एक चांगला ऑप्शन असतो. तर पोहे, उपमा आणि इडली डोसा यापेक्षा हे सगळेच ऑप्शन खूप बेटर आहे. ओके. आणि सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ जनरली काय पाहिजे आणि आपण जे खातोय त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे? राईट. सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ साधारण 7 ते 9च्या मध्ये डिपेंडिंग ऑन तुम्ही कधी उठताय. आणि त्याचं योग्य प्रमाण म्हणजे असं प्रमाण पाहिजे की तुम्ही तेव्हा ब्रेकफास्ट केल्यावर तुम्हाला साधारण 12च्या आसपास 12 ते 1च्या मध्ये भूक व्यवस्थित लागली पाहिजे. ओके. जर तुम्हाला ती भूक लागत नसेल तर तुमचं प्रमाण जास्त आहे गरजेपेक्षा. आणि तुम्हाला जर 10 वाजताच भूक लागत असेल तर तुमचं प्रमाण गरजेपेक्षा कमी आहे. जे 3 दोष सांगितलेत वात, पित्त, कफ, जशी माझी प्रकृती आहे पित्ताची, हम्म. तर या 3 प्रकृतीच्या माणसांनी नाश्त्यामध्ये काय काय ठेवलं पाहिजे आपल्या? राईट. तर आता तुमची जर कफप्रधान प्रकृती असेल, कफाची ज्याला आपण म्हणतो, तर कफाच्या प्रकृतीच्या माणसांनी मी म्हटलं तसं कडधान्य फोकस्ड नाश्ता असा ते करू शकतात.
मग ते स्प्राउटेड असेल तरी चालेल. स्प्राउटेडने जर तुम्हाला गॅसेस किंवा इंडायजेशनचा इश्यू होत असेल तर बिना स्प्राउट करता रात्री भिजवून सकाळी ती कडधान्य सोक झालेली त्याचं शिजवून तुम्ही सूप किंवा उसळीसारखं करून किंवा चाटसारखं सॅलडसारखं करून सुद्धा खाऊ शकता. ज्यांची पित्ताची प्रकृती आहे त्यांना प्रॉपर जेवणं मी बरेचदा रेकमेंड करतो की सरळ तुम्ही पोळी भाजीच खा किंवा भाकरी भाजीच खा असं. नाही तर मग त्यांना दलियासुद्धा रेकमेंडेड आहे. थर्ड जे वाताची प्रकृती आहे ज्यांना दूध पचवायला प्रॉब्लेम नाही आहे, दुधाने इंडायजेशन होत नाही, त्यांना सगळ्यात बेस्ट ब्रेकफास्ट इज दूध आणि तूप. म्हणजे गरम दूध 1 ग्लास त्याच्यात तूप आणि सुंठ हळद असं टाकून ते प्यायचं. जास्त भूक असेल तर 2 कप दूध प्यायलं तरी चालतं. हा ब्रेकफास्ट जो आहे तो वातासाठी सगळ्यात चांगला आहे. बेस्ट. किंवा मग ते कॉम्बिनेशनही करू शकतात आधीच्या 2चं, पण सगळ्यात बेस्ट दूध तूप हे वातासाठी असतं. अच्छा. प्रत्येक माणसाच्या शरीरात 3 दोष असतात. येस. जो दोष जास्त असतो ती त्याची प्रकृती. Yes. ही मला ढोबळ मानाने कळलेली व्याख्या. बरोबर. तर दिवसाच्या कुठल्या कुठल्या वेळात शरीरामध्ये कुठले कुठले दोष हे जास्त ऍक्टिव्हेटेड असतात? राईट. हां. तर आता कसं आहे की सकाळी 6 ते 10, 10 ते 2 आणि मग 2 ते 6 असे 3 जर तुम्ही सेक्शन केले आणि सेम रात्रीसुद्धा, तर पहिला काळ हा कफाचा, मधला पित्ताचा आणि शेवटचा वाताचा असं तुम्ही रफली कन्सिडर करू शकता. तर याप्रमाणे ते दोष तुमच्या शरीरात नैसर्गिकरित्या कमी जास्त होत असतात. मग तुमची प्रकृती ज्या दोषाच्या प्राधान्याने बनलेली आहे त्या काळात तुम्हाला ते सिम्पटम्स जास्त दिसणार. तर तुमची पित्ताची प्रकृती असेल तर 10 ते 2चा काळ हा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. मग या लोकांना ॲसिडिटीचा किंवा कुठलाही पित्ताशी रिलेटेड त्रास असेल तो या काळात वाढतो. मग त्यांना असं सांगितलं जातं की 10 वाजता आणि 2 वाजता आयदर मोरावळा किंवा गुलकंद किंवा काही पित्तासाठी त्यांना औषध दिलं असेल तर ती पुडी 10 आणि 2 वाजता आम्ही देतो असं करतो. किंवा 10 ते 2च्या मध्ये जेवणं म्हणजे जेवणं कंपल्सरी सगळ्यांनाच आहे, पण 10 ते 2च्या काळामध्ये एस्पेशली पित्ताच्या प्रकृतीला जेवणं हे जास्त महत्त्वाचं होतं. ओके. कारण नाही तर मग त्यांचं पित्त वाढतं आणि मग त्यांचं पूर्ण पुढचा दिवस खराब होत असतो. तर अशा काही गोष्टी आहेत की त्या काळात तुम्ही त्याच्या दोषाप्रमाणे त्याच्यावर काउंटर ॲक्टिव्ह गोष्टी करायला पाहिजेत. अच्छा. ओके. सकाळची आता आपण थोडं जेवणाकडे गेलोय, पण एक मुख्य क्रिया राहिली सकाळची ती म्हणजे आंघोळ. म्हणजे रोज आंघोळ जे करतात त्यांच्यासाठीच आहे. पण आंघोळीची योग्य वेळ, योग्य पद्धत काय असली पाहिजे आणि आंघोळीला गरम पाणी योग्य आहे की गार पाणी? कारण इतके मतप्रवाह सध्या वाढलेत ना, बरोबर, कळतच नाही नक्की काय पाळावं. कारण बॉडी बनवणारे जे जिममध्ये जातात ते म्हणतात की वर्कआउट नंतर गार पाण्याने करा. आयुर्वेदवाले वेगळे सांगतायत, कोणी थंडीमध्ये गरम पाणी घ्या म्हणतात, नंतर गार पाणी. काहीच कळत नाही. त्यामुळे याचं आयुर्वेदानुसार योग्य उत्तर काय? राईट. आता पहिले म्हणजे आंघोळ कधी करायची? आंघोळ सकाळीच करायची आहे. पण त्यात सुद्धा सकाळी उठून तुमचं ब्रश, वॉशरूम आणि हे काय बरं आपलं नस्य आणि गंडूश म्हणजेच ऑइल पुलिंग हे झाल्यानंतर तुम्ही अंगाला तेल लावून मग व्यायाम करायचा असतो, जसं आखाड्यात करतात. हो. अच्छा. ते ॲक्च्युली आयुर्वेदिक रुटीन आहे की सकाळी अंगाला तेल लावायचं आपल्या मॉर्निंग रुटीन झाल्यानंतर, मग व्यायाम करायचा. व्यायाम केल्याने तुमच्या बॉडीतली हीट वाढत असते, सगळे तुमचे पोर्स ओपन अप होत असतात आणि मग ते औषधी तेल ॲब्झॉर्ब होऊन तुमच्या सांध्यांना ॲक्च्युली त्याचं लुब्रिकेशन होत असतं. हे झाल्यानंतर मग तुम्ही उठणं लावायचं असतं, ज्याच्याने की ते तेल काढून टाकायला तुम्हाला मदत होईल आणि मग त्यानंतर अंघोळ. असा ॲक्च्युअल क्रम आहे. तर आता एवढा एलॅबोरेट क्रम पाळणं तर कोणाला शक्य नाही, पण त्याच्या तुम्ही शॉर्टकट त्यांनी सांगितलेत की ॲटलिस्ट तुम्हाला सगळ्या अंगाला तेल लावणं शक्य नसेल तर किमान डोक्याला, कानामध्ये आणि तळपायाला या 3 ठिकाणी तेल रोज लागलंच गेलं पाहिजे आणि व्यायाम जेवढा शक्य तेवढा केलाच गेला पाहिजे. हे 2 झाल्यानंतर मग तुम्ही अंघोळ केली तर बेटर राहतं. अंघोळ कुठल्या पाण्याने करायची तर ते अगेन आयुर्वेद कुठल्याही गोष्टीला चांगलं वाईट म्हणत नाही. आयुर्वेद म्हणतो सीझनप्रमाणे ठरवा, तुमच्या प्रकृतीप्रमाणे ठरवा. काही इतकी पित्त प्रकृतीची लोकं असतात की त्यांना वर्षभर गारच पाणी लागतं, थंडीत सुद्धा ते गारच पाण्याने अंघोळ करतात, त्यांना कधीही सर्दी खोकला होत नाही. त्यांनी गार पाण्याने अंघोळ करावी. कफ किंवा वाताची प्रकृती असेल तर वर्षभर कोमट किंवा गरम पाण्याने करावी. नाहीतर मग सगळं समतोल असेल किंवा तुम्हाला दोन्ही फार सहन होत नाही असं असेल तर सीझनप्रमाणे उन्हाळ्यात थंड, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गरम असं पाणी घेऊन त्याप्रमाणे. आणि अंघोळ करण्याची कुठली विशिष्ट पद्धत आहे की एकदम डोक्यावर गार पाणी आलं पाहिजे? काही जण म्हणतात की गुडघ्यापासून सुरुवात करा. अंघोळ करण्याची विशिष्ट पद्धत नाही आहे, पण डोकं जे आहे, केस जे आहेत आणि डोळे या 2 गोष्टींना गरम पाण्याने हानी होते असं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही गरम पाण्याने जरी अंघोळ करत असाल तरी मानेच्या वरच्या भागाला गार पाणी वापरायचं आणि बाकी शरीराला गरम पाणी वापरायचं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. पण आजकाल लोक डायरेक्ट शॉवर खालीच उभं राहतात,
त्याच्यापेक्षा हँड शॉवर वापरायचा. हँड शॉवरनी खालच्या भागाला गरम पाणी आणि मग गारला स्विच करून मग केस धुणे असं करणं जास्त बेटर असतं. ओके, म्हणजे जर तुम्ही रोज गरम पाण्याने जरी आंघोळ करताय येस. तरी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा गार पाणीच वापरा डोक्यासाठी. नाही. मग जेव्हा तुम्ही डोकं धुताय तेव्हा डोकं धुण्यासाठी गार पाणी वापरा. म्हणजे तेच जे काय असेल, हां. कारण रोज तर गरम गार हे सगळ्यांना Yes, शक्य yes. नाही. त्यामुळे जेव्हा आपण डोकं धुतो डोक्याला गरम पाणी लागू द्यायचं नाही. हा, त्याचा चेहरा एक वेळ धुतला तर चालतो, हम्म. पण केसांना सगळ्यात जास्त हानिकारक गरम पाणीच असतं. ओके.